विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची संख्या देखील वाढत चालली आहे। महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही तिकीट मिळवण्यासाठी आत्तापासूनच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळाले नाही तर बंड करत निवडणूक लढवू असा इशारा दिलाय। लोकसभेला जसं सांगली लोकसभा मतदारसंघात आपल्याला महाविकास आघाडीत तिढा पाहायला मिळाला, तसाच तिढा पुन्हा एकदा विधानसभेला पाहायला मिळेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। आता सांगलीत लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होण्याचं कारण तरी काय? बंडखोरीचं अस्त्र उगारल्यामुळे काँग्रेस पुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकसभेला सांगलीत आपण महाविकास आघाडीत झालेला वाद पाहिला। 1984 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सांगलीचा गड 10 वर्ष भाजपच्या ताब्यात होता। तो पुन्हा एकदा काँग्रेसला जिंकायचा होता। त्यामुळे काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता। परंतु लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा करत चंद्रहार पाटलांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली। शेवटपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये इथल्या उमेदवारीचा तिढा कायम राहिल्याने विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंड करत अपक्ष निवडणूक लढवली आणि 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रहार पाटील यांना केवळ 60,000 मतं मिळाली। आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह सांगलीत दिसायला सुरुवात झाली आहे। दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवू असा इशारा जयश्री पाटील यांनी दिलाय। लोकसभेला दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली। त्यावेळी जयश्री पाटील यांनी त्यांचा उघडपणे प्रचार केला होता। त्यामुळे आगामी विधानसभेत विशाल पाटील यांनी आपल्याला मदत करावी अशी आशा देखील जयश्री पाटील यांनी व्यक्त केली आहे। जयश्री पाटील यांच्याप्रमाणेच काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ते देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्यामुळे सांगलीत आत्तापासूनच काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। परंतु खासदार विशाल पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम देत सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही तर आपल्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिल्याचं खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं होतं। आपण शिवसेनेसोबत किंवा महायुतीसोबत नसून महाविकास आघाडीसोबतच आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। सुहास बाबर यांना देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते। त्यामुळे आता सांगलीत काँग्रेस पुढे निर्माण झालेला हा पेच पक्षातील वरिष्ठ नेते कसा सोडवतात आणि कोणाला उमेदवारी देतात हे जागा वाटपावेळी स्पष्ट होईल। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।